नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा हे बाहेरून येतात आणि ते पाहतात की इरा आणि ईशान या दोघांमध्ये गिफ्ट चोरून भांडणं चाललेली असतात. आणि एवढे सगळे गिफ्ट पाहून अशोक मामा चिडतात आणि ते मोठ्यानेच म्हणतात की एवढे सगळे गिफ्ट कुठून आणले. असं म्हटल्यावरती इरा आणि ईशान हे दोघ जण घाबरतात आणि उभे राहतात. पुढे अशोक मामा हे फुलराणीला आवाज देतात की फुलराणी बाहेर ये, मला सांग, मी नसताना आता सोसायटी मधलं कोणी तर घरात येऊन गेलं. तर फुलराणी बोलणार त्याच्या आधीच अशोक मामा मुलांना म्हणतात की आणि तुम्हाला कोणी गिफ्ट दिले सांगा. असं म्हणत असताना पाठीमागून भैरवी येते आणि ती मोठ्यानेच म्हणते की मी दिलेले आहेत गिफ्ट. एनी प्रॉब्लेम अशोक माजगावकर? भैरवीला पाहून अशोक मामांना धक्काच बसतो. पुढे ते थोडे हसूनच फुलराणीला म्हणतात की अगं फुलराणी, आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, त्यांच्या चहा पाण्याचं बघ. तर भैरवी पुढे येते आणि ती रागातच म्हणते की मी इथं चहा पाण्यासाठी आलेले नाहीये. अशोक मामा म्हणतात की घरामधून कोणी असं उपाशीपोटी जाऊ नये अशी वेणूची इच्छा असायची, आणि आमची अशी रीतच आहे की कोणालाही खाल्लं पिल्ल्याशिवाय पाठवायचं नाही, आणि आम्ही रीतीभाती पाळतो, भलेही समोरचा माणूस कसा का असेना. भैरवी म्हणते की हे बघा मिस्टर माजगावकर. अशोक मामा म्हणतात की काका. माजगावकर काका म्हणायचं. तेवढा जरी तुम्हाला आदर दिलास तरी मला बरं वाटेल. भैरवी म्हणते की मला नाही ते शक्य, सॉरी, आणि मला तुमच्यासोबत कोणतंच नातं ठेवायचं नाहीये. अशोक मामा म्हणतात की पण आहे ना, नातं आहे, त्याला तू तरी काय करणार मला सांग. तुझ्या आणि माझ्या दुर्दैवाने माझ्या सुनेची तू धाकटी बहीण आहेस, त्यामुळं नातं हे असणारच. आणि माणूस गेला म्हणजे नातं तुटतं असं होत नाही, उलट ते आणखीन घट्ट होतं. भैरवी म्हणते ठीक आहे, मग ते आपल्यास ह्या ओढून ताणून आणलेल्या नात्याच्या हक्काने मी तुम्हाला विचारते की तुम्ही स्वतःला समजता तरी कोण. असं म्हटल्यावरती अशोक मामा म्हणतात की बाळांनो तुम्ही आत जा. इरा आत जाते तर ईशान हा गिफ्ट घेऊन आतमध्ये चाललेला असतो. अशोक मामा त्याच्यावरती ओरडतात की दुसऱ्यांनी आणलेली गिफ्ट अशी घ्यायची नसतात ईशान, आत जा. पुढे पोरं आत गेल्यानंतर भैरवी म्हणते की वा मस्त हा, तुम्ही यांच्या बापाचं आयुष्य असंच बरबाद केलं, आता ह्या मुलांचं पण आयुष्य तुम्ही बरबाद करणार आहेत का? आणि तुम्हाला खूप आनंद मिळतो का हो असं मोठ्याने ओरडायचं आणि मुलं थरथर थरथर कापणार, ते पाहून तुम्हाला खूप मज्जा येते का? आणि तुम्ही तर प्राऊड फील करत असाल ना की तुमच्या धाकाखाली मुलं आहेत. नाही हा, तुमच्या याच्यामध्ये काही कर्तृत्व नाहीये. लहान मुलांवरती असं ओरडलं ना की ती शांत होतात, घाबरतात. तर अशोक मामा म्हणतात की कसं आहे ना, मोठ्यांचं लहानांनी ऐकायचं असतं आणि त्याला शिस्त म्हणतात. भैरवी म्हणते की आणि मोठ्यांनी असं लहानांवरती ओरडणं त्याला दमदाटी म्हणतात. अशोक मामा म्हणतात की तुला नक्की म्हणायचं आहे तरी काय? भैरवी म्हणते की तुमची हिंमतच कशी झाली त्या पोरांना इकडे घेऊन यायची. अशोक मामा म्हणतात की काय बोललीस? भैरवी म्हणते की तुम्ही चांगलंच ऐकले मी काय बोलले ते. अहो तुम्ही त्या मुलांचं आयुष्य हे अनस्टेबल केलेलं आहे. तुम्ही त्यांना इकडे घेऊन आलात, त्यांचं घर, त्यांची शाळा सगळं काही तुम्ही तिकडून त्यांना तोडून इकडे आणलेलं आहे. आणि तुम्ही हे सगळं करताना एकाचाही तुम्हाला कन्सर्ट घ्यावं वाटलं नाही का? अहो अजून तुमचा इगो कुरवळण्यासाठी तुम्ही किती जणांचं आयुष्य बरबाद करणार आहात. तुम्ही काय वागताय हे तुम्हाला तरी कळतंय का? अहो तुमच्या अशा वागण्यामुळं कितीतरी जणांचं नुकसान झाले, माझं नुकसान झालेलं आहे. माझा जिजू हा साधा भोळा होता, तुम्ही जे म्हणाल ते त्यांनी केलं आणि बिचारा तडफडत राहिला, त्याचा कोंडीमारा झाला, हे तुम्ही बघत राहिलात आणि एन्जॉय करत राहिलात. आणि आता तेवढं करून तुमचं पोट नाही भरलं म्हणून तुम्ही त्या पोरांवरती जबरदस्ती केली, त्या पोरांना तुम्ही इकडे घेऊन आलात. पण एक लक्षात ठेवा माजगावकर, वाटेल ते जरी झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला माझ्या आयुष्यात कधी माफ करणार नाही. अशोक मामा म्हणतात की एक एक मिनिट, तू मला माफ करणारे आहेस कोण? कोण आहेस तू? भैरवी बोलायला लागते तर पुढे अशोक मामा म्हणतात नाही नाही, मी तुला नातं किंवा नाव नाही विचारते, मी तुला असं विचारतोय की तू मला माफ करणारे आहेस कोण? तुझ्या वडिलांपेक्षा मी वयाने मोठा आहे आणि तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस, आणि कर्तृत्वाने आखले ना तर त्याहून लहान आहेस तू, आणि तू मला माफ करण्याच्या गोष्टी करतेस. भैरवी म्हणते की हे असंच तुम्हाला समोरच्याने तुमची चूक दाखवून दिली ना की तुम्ही असंच म्हणतात की तू लहान आहेस, तुला अक्कल नाहीये. अशोक मामा म्हणतात की मग नाहीच आहे तुला अक्कल, आल्यापासून आपली बडबड बडबड चालूच आहे, तोंडाला येईल ते बोलतेस, का तर मी ऐकून घेतोय म्हणून. आणि मी माझ्या मुलांसोबत कसा वागलेलो आहे हे तू छाती बडवून सांगणारी आहेस तरी कोण? मी माझ्या मुलांसोबत काय वागलेलो आहे ते तुला माहिती तरी आहे का? आणि मी जे काही वागलो त्यामुळेच माझी मुलं या जगामध्ये पाय रोवून उभी आहेत. भैरवी म्हणते की हो, पण ती आनंदी नाहीयेत. अशोक मामा म्हणतात की आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत आणि आम्हाला सुखाचे चोचले नसतात भैरवी. आम्ही मध्यमवर्गीय माणसांना आधी जगावं लागतं या जगामध्ये, त्यानंतर येतं सुख आणि वगैरे आनंद जो काही असतो तो. आधी या जगामध्ये आल्यानंतर त्यांना जगवावं लागतं, ती नुसती जगत नाहीत, त्यांना अन्न पाणी द्यावं लागतं, डोक्यावरती हक्काचं छप्पर द्यावं लागतं, तेव्हा ती जगतात, उभी राहतात. नाहीतर रस्त्याच्या कडेला वसणारी रानटी पोरं आणि ह्या पोरांमध्ये काय फरक राहिला असता.
आणि मी माझ्या पोरांना माझ्या पद्धतीने वाढवलं, त्यांना तसंच जगवलं. मला नाही वाटत, की त्यांचं यामध्ये काही नुकसान झालेलं असेल. आणि मी या पोरांना दुबईवरून इथं घेऊन आलेलो आहे, कारण की त्यांची उपासमार होऊ नये म्हणून, त्यांचं बालपण हरवू नये म्हणून, त्यांना स्वतःचं हक्काचं छप्पर असावं म्हणून मी त्यांना इथं घेऊन आलेलो आहे. भैरवी म्हणते, "अहो, पण माझे आई-वडील आहेत ना." अशोक मामा म्हणतात, की "मी त्यांनाच विचारून मुलांना इथं घेऊन आलेलो आहे." भैरवी म्हणते, की "त्यांना मी आता चांगला जाबच विचारणार आहे, की त्यांनी असा परक्या माणसाच्या हातात मुलांना देऊन ते मोकळे झाले तरी कसे?" तेवढ्यात तिथे फुलराणी येते आणि ती रागातच म्हणते, की "ए भवाने, तू परका कुणाला म्हणतेस हा? यांना परका म्हणतेस का तू? अगं बाप जन्मात तू एवढं केलं नसेल ना, तेवढंच काही दिवसात त्यानं त्या पोरांसाठी केलेलं आहे आणि तू त्यांना परका म्हणतेस?" भैरवी म्हणते, की "तू कोण आहेस मध्ये बोलणारी? आमचं भांडण चाललंय ना, आम्ही आमचं पाहून घेऊ. निघ इथून." तर फुलराणी म्हणते, की "मी गेलोच असतो, पण आतून मी मगाचपासून तुझी वटवट ऐकते. वाटेल ते बोलतीयेस तू. तोंडाला येईल ते बोलतीयेस का? तुला माहिती का तरी, की ह्या माणसानं काय केलेलं आहे त्या मुलांसाठी? इतके दिवस तू होतीस तरी कुठं? अगं बघ या माणसाकडे, या माणसाने हाततोंडाशी आलेल्या पोराला गमावले, जीवाला जीव देणारी सून गमावली, तरी हा माणूस दुःखी झालेला नाही, खचून गेला नाही. उलट तो कंबर कसून त्या पोरांसाठी उभा आहे. दिवसभर त्या पोरांना काय हवं, काय नको, त्यांच्या काय आवडी-निवडी आहेत, यामध्येच त्यांचा वेळ जातो. त्यांची भांडणं सोडवण्यात, त्यांचे रुसवे-फुगवे काढण्यातच ह्या माणसाचा अख्खा दिवस जातो आणि तू तोंडाला येईल ते त्यांना बोलतेस. तर भैरवी म्हणते, की "ए बाई, मला बोलणारी तू आहेस तरी कोण? मला बोलायचा तुला काही राईट नाहीये. काम करायला आलेली आहेस ना, काम करायचं आणि निघायचं इथून. तुझा या सगळ्या गोष्टींशी काही एक संबंध नाहीये." तर पुराणी सुद्धा मोठ्या आवाजात म्हणते, "पण तुझा संबंध आहे ना, मग इतक्या दिवस तू कुठं कडमडली होतीस गं?" असं असं म्हणत ह्या दोघीजणी जवळपास एकमेकींना मारायलाच लागतात. तर अशोक मामा फुलराणीला थांबवतात आणि म्हणतात, की "फुलराणी तू थांब, तू जा, आतमध्ये जा." असं म्हणत ते तिला आतमध्ये पाठवून देतात. तर इकडे इरा ही रडत असते. ईशान उठतो आणि तो दरवाजापाशी जाऊन कान देऊन ऐकतो. तो संयमीला म्हणतो, की "हे दोघं जण पुन्हा भांडायला लागलेले आहेत. थांब मी जाऊन पाहतो." असं म्हणत असताना संयमी त्याला अडवते, की "थांब ईशान, जाऊ नकोस बाहेर. असं मोठ्यांची भांडणं ऐकायची नसतात." ईशान म्हणतो, "आणि तू ऐकतेस ते चालतं का?" संयमी म्हणते, की "मी तुझ्यापेक्षा मोठी आहे." तर ईशान म्हणतो, "मग तुला आजोबांनी आतमध्ये का पाठवलं?" संयमी म्हणते, की "तू जास्त बडबड करू नकोस हां." तर ईशान म्हणतो, की "तू मम्मासारखं बोलू नकोस हां. तू माझी मम्मा नाहीयेस. मला मम्मा हवी." तर संयमी सुद्धा ओरडते, की "तू शांत बस. आता इथून पुढे तुझी मीच मम्मा आहे." असं म्हणून हे दोघं जण भांडू लागतात. तर इरा मोठ्याने आवाज देते, की "संयमी ताई." संयमी म्हणते, "इरू काय झालं? कशाला रडतेस तू?" तर इरा म्हणते, की "देवाची भांडणं सोडवायला आपले आई-बाबा गेलेले आहेत आणि मग माणसाची भांडणं कोण सोडवणार?" असं म्हणून ती रडू लागते. संयमी म्हणते, की "रडू नकोस इरा. मी आहे ना. तू काळजी करू नकोस." असं म्हणत ती तिला जवळ घेते. तर इकडे अशोक मामा हे भैरवीला म्हणतात, की "मी तुला काय विचारतोय? इतक्या दिवस तू कुठे होतीस?" भैरवी म्हणते, की "तुम्हाला काय करायचंय त्याचं? तुम्ही माझे वडील नाहीयेत मला जाब विचारायला." अशोक मामा हसतात आणि ते म्हणतात, की "असंच असतं. जेव्हा प्रश्नांची उत्तरं नसतात ना, त्यावेळेस ते प्रश्न जाब वाटायला लागतात. सत्य हेच आहे, की तुला कोणाचीच पडलेली नव्हती. ना स्वतःच्या आई-बापाची पडली होती, ना पोरांची पडलेली होती." भैरवी म्हणते, की "माझा जॉब हा स्टेकवरती होता, म्हणून मान मोडून काम करावं लागलं होतं मला." अशोक मामा म्हणतात, की "आग लागो अशा जॉबला, जिथं बहिणीचं असं कळालंय तरी सुद्धा तुला येता येत नाही." तर भैरवी मोठ्या आवाजातच म्हणते, की "मला हे सगळं माहीत नव्हतं. त्या दिवशी दुबईमध्ये आपलं भांडण झालं आणि मी कोणासाठी भांडत होते? जिजूसाठीच ना. माझ्या जिजूचं सगळं काही चांगलं व्हावं त्यासाठीच मी भांडत होते. पण त्या दिवशी ताईनं सुद्धा मला समजून नाही घेतलं. सरळ मला घराबाहेर जा असं म्हणाली. मग मला आला राग. मग मी तिथून निघाली आणि सगळ्यांना केलं ब्लॉक. मी माझ्या आई-बाबांना सगळ्यांनाच ब्लॉक करून टाकलं. मला काय माहिती की दुसऱ्या दिवशीच ताई आणि जिजू ह्या दोघांचं असं काही होईल. मला त्यानंतर सगळं कळालं. मी तडक निघालेच. पण तर अशोक मामा म्हणतात, की "काय कळालं तुला?" तर संयमी उठते आणि ती म्हणते, की "मला असं कळालं, की तुम्ही कोणालाही न सांगता परस्पर ताईचं आणि जिजूचं अंत्यसंस्कार केले." तर अशोक मामा म्हणतात, की "माझा नाईलाज होता." भैरवी म्हणते, की "अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं आहे ते? तुम्ही सख्या आई-बापाला तिच्या पोरीला शेवटचं पाऊण सुद्धा दिलेलं नाहीत. अहो तुम्हाला असं करताना काहीच कसं वाटलं नाही?" तर अशोक मामा म्हणतात, की "मूर्खासारखं काही बोलू नकोस." भैरवी म्हणते, की "सत्य आहे तेच मी बोलते." "बरोबर आहे. आता अंत्यसंस्कार म्हटल्यावरती लोकं येणार, रडारड होणार. मग तुम्हाला त्या लोकांसोबत बोलावं लागणार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार. त्यामुळेच तुम्ही परस्पर हे सगळं करून टाकलत. तुम्हाला फक्त हेच दाखवायचं होतं, की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. तुम्ही सगळं काही एकट्याने करू शकता. तुम्हाला कोणाचीच गरज नाही. हे तुम्हाला दाखवायचं होतं ना, म्हणून तुम्ही हे सगळं केलं." पुढे ती म्हणते, "तुम्ही इकडे त्या पोरांना घेऊन आलात, तुम्ही त्यांचं आयुष्य बरबाद करून टाकाल." अशोक मामा म्हणतात, की "मग त्या पोरांना मी काय फुटपाथवरती सोडून यायला हवं होतं?" भैरवी आवाज चढवतच म्हणते, की "माइंड युअर लँग्वेज मिस्टर माजगावकर." अशोक मामा म्हणतात, की "तुझ्या जिजूनं त्या आर्ट गॅलरीसाठी स्वतःचं घर हे गहाण ठेवलं होतं. त्यामुळं ते घर मला विकावं लागलं." "मग सांग मुलं कुठं जाणार होती?"
एक तुझे आई-बाप त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, की मुलांना मुंबईतच राहू द्या. दुसरी तू, तुझ्या आयुष्याचा काही पत्ताच नाही. आणि तिसरा आमचा पोरगा अनीश, तो आला तोंड दाखवायला इथे आणि पोरांची जबाबदारी म्हटल्यावरती गेला पळून. तुम्ही सगळेजण एकाच माळेचे मणी आहात. त्याच्यामुळं मला पोरांची जबाबदारी घ्यावी लागली. आणि राहिला प्रश्न तो मी एकट्याने अंत्यसंस्कार का केले त्याचा. तेवढ्या तिथे इरा रडत येते आणि ती म्हणते, की आजोबा आणि मावशी प्लीज तुम्ही दोघं जण भांडू नका ना, मला खूप भीती वाटते. तर अशोक मामा इरा जवळ घेत म्हणतात, की नाही बाळा, आम्ही कोणीही भांडत नाहीये. भैरवी म्हणते, की मिस्टर माझगावकर मला माझ्या भाषांसोबत एकांतमध्ये बोलायचंय. आय होप की तुम्हाला याबाबत काहीच हरकत नसेल. चल इरा माझ्यासोबत, असं म्हणत भैरवी इराला घेऊन जाते. पुढे भैरवी आतमध्ये येते. संयमी म्हणते, अगं माऊ, तू इतके दिवस कुठे होतीस? मी तुला किती कॉल ट्राय केले. संयमी म्हणते, की सॉरी बाळा, मी जरा कामात अडकले होते. ईशान म्हणतो, माऊ आता तू आमच्यासोबत इथेच राहणार ना? तर भैरवी म्हणते, की नाही बाळा, मी इथं नाही राहणार, पण मला फक्त 2 दिवस द्या. 2 दिवसानंतर मी तुम्हाला इथून नक्की घेऊन जाईल. माझ्या जिजूंचं ह्या माणसानं आयुष्य बरबाद केलं. त्याचं स्वप्न ह्या माणसानं पूर्ण होऊन दिलं नाही. आता मी ते तुमच्या बाबतीत कधी तसं घडून देणार नाही. मी तुमचं आयुष्य बरबाद करून देणार नाही ह्या माणसाला. ईशान म्हणतो, अगं माऊ, आमच्या इथं कोणी फ्रेंड पण नाहीये, त्यामुळं ना आम्हाला इथं अजिबात करमत नाही. तर इरा म्हणते, आणि अशी भांडणं झाली ना, की मला खूप भीती वाटते माऊ, प्लीज तू जाऊ नकोस ना. तर संयमी म्हणते, की हे बघा, इथे लँड झाल्या झाल्या मी आलेली आहे ना तुमच्याकडे, आता फक्त 2 दिवस थांबा, मी 2 दिवसातच तुम्हाला इथून घेऊन जाईल. असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. तर ईशा आणि इरा, माऊ प्लीज जाऊ नकोस ना, असं मोठमोठ्याने आवाज देत रडतात. पुढे फुलराणी येते आणि ती अशोक मामांना म्हणते, की मामा ती बाया गेली आणि आता चला मी सुद्धा निघते, माझं पण काम झालंय. असं म्हणत असताना ती पुढे म्हणते, की मामा तुम्ही ना उगाचच मला थांबवलं. ही काय बाया आहे का? आपल्याकडे माय मरो मावशी जगो अशी म्हण आहे आणि ही अशी मावशी असते होय? ही पोरांना सांभाळणार आहे? मला ना पोरांची फार काळजी वाटते. उद्या जर ही पैशाच्या जोरावर पोरांना इथून घेऊन गेली तर पोरांचं कसं होईल? तर अशोक मामा म्हणतात, की मी धाकटीला वचन दिलेलं आहे, की मी त्यांचा हात कधीही गर्दीमध्ये सोडणार नाही. आणि भैरवीसारखी माणसं ही सुद्धा ह्या गर्दीतला एक भागच आहेत. बेजबाबदार आणि खुजील माणसं, ह्या माणसांसोबत मी ह्या पोरांना कधी सोडणार नाही. आतापर्यंत अशा कित्येक नाठाळ माणसांचा मी सामना केलेला आहे. आता अशोक माजगावकर विरुद्ध भैरवी मुजुमदार यांचा लढा सुरू होतोय आणि हा लढा तेव्हा संपेल जेव्हा अशोक माजगावकर जिंकेल. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.